चला मित्रांनो, पुढचा टॉपिक येतो वारा आणि वाऱ्याचे प्रकार. हे बघा, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की वारा म्हणजे नेमके काय. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की पृथ्वीवरती जागोजागी जास्त आणि कमी वायुभाराचे पट्टे आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी कमी वायुभाराचे पट्टे आहेत तर काही ठिकाणी जास्त वायुभाराचे पट्टे आहेत. मग हवा नेहमी समपातळीत राहण्याचा गुणधर्म आहे हवेचा. फक्त समपातळीत हवा राहू शकत नसते. मग हवा काय करते, जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून या कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे हवा व्हायला लागत असते अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हवेचं जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे होणारी जी हालचाल आहे त्या हालचालीलाच म्हणायचं वारा. मग आता वारा ज्या वेळेस जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहत असतो त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की जास्त वायुभाराच्या पट्ट्यातले जे काही हवेचे गुणधर्म आहे, मग ते आर्द्रता असू द्या, तापमान असू द्या, हे काही भौतिक किंवा भौगोलिक गुणधर्म जे आहेत ते हवा ग्रहण करत असते. आणि हेच ग्रहण केलेले जे काही गुणधर्म आहे हे सभोवतालच्या प्रदेशामध्ये नेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे या गुणधर्माचा सभोवतालच्या प्रदेशावरती प्रभाव पाडण्याचं काम केलं जात असतं. बघा, आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे ही हवा ज्यावेळेस या भागात येते त्यावेळेस या हवेचा प्रभाव या ठिकाणच्या हवेवर पडतो आणि या ठिकाणच्या हवेचा मध्ये बदल व्हायला सुरुवात होतो. त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजेत की या ठिकाणच्या हवेचा जो प्रभाव आहे, तापमान असू द्या, आर्द्रता असू द्या, या हवेवर प्रभाव पडत असतो. आणि हळूहळू ही हवासुद्धा इथले जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म ग्रहण करण्याचं काम करत असते. तर अशा पद्धतीनं हवेचं या ठिकाणी समतोलपणा राखण्याचं काम या हवेच्या वाऱ्याच्या प्रभावामुळं या ठिकाणी घडून येत असते. बघा, तर अशा पद्धतीनं वारा ज्यावेळेस एका भागातून दुसऱ्या भागाकडे वाहत असतो त्याच वेळेस समजून घ्यायचं की या हवेमुळं सभोवतालच्या प्रदेशामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रभाव पडताना दिसेल. आणि त्यातूनच मग सभोवतालच्या प्रदेशामध्ये हवेची स्थिती विस्फोटक येऊ शकते, शांत येऊ शकते, पाऊसही पडू शकतो, उष्णतेच्या लाटाही येऊ शकतात, थंडीच्या लाटाही येऊ शकतात. हे सगळे परिणाम जे दिसतात आपल्याला या हवेच्या प्रभावामुळं परिणाम दिसतात. आणि हवा नेहमी जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहते. याचा अर्थ थंड प्रदेशाकडून गरम प्रदेशाकडे वाहत असते. आणि त्यामुळे साहजिकच या हवेमुळे या प्रदेशातल्या तापमानामध्ये घट होत असते. त्याचबरोबर या हवेचा परिणाम या हवेवर होत असतो आणि ही हवा हळूहळू खालून गरम होत जात असते. तर अशा पद्धतीनं हे हवेचे परिणाम या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. मग आता अशा पद्धतीनं ही वाऱ्याची संकल्पना आहे. मग आता पृथ्वीवर जे काही वारे वाहतात त्या वाऱ्याचे प्रकार कुठले कुठले आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. मग आता ढोबळमानानं वाऱ्याचे 2 प्रकार पाडले जातात. एक आहे नियमित वाहणारे वारे आणि नंबर 2ला येतो अनियमित वाहणारे वारे. ठीक आहे, जे वर्षभर नियमित वाहतात ते वारे म्हणजे नियमित वाहणारे वारे आहेत. जे वर्षातून अधूनमधून वाहत असतात त्यांना म्हणायचं अनियमित वाहणारे वारे. असे सरळ 2 प्रकार पाडले जातात. प्रत्येकाचे 2 उपप्रकार पाडले जातात. नियमित वाहणारे वाऱ्याचे 2 प्रकार आहेत. नंबर 1 ग्रहीय वारे आणि नंबर 2 आहे मोसमी वारे. याचे सुद्धा असे 2 प्रकार पाडले जातात अनियमित वाहणारे वाऱ्याचे. नंबर 1 आहे आवर्त प्रत्यावर्त वारे आणि नंबर 2 आहे स्थानिक वारे. तर असे ढोबळमानानं या ठिकाणी जर आपण बघितले तर 4 प्रकार आहेत. ग्रहीय वारे, मोसमी वारे, आवर्त प्रत्यावर्त वारे आणि स्थानिक वारे. यापैकी ग्रहीय वारे आणि मोसमी वारे जे आहेत ते नियमित वाहणारे वारे आहेत, वर्षभर वाहतात. म्हणजे जगातल्या सगळ्या प्रदेशामध्ये हे वारे वाहत असतात, सगळीकडे वारे वाहत असतात हे. आणि हे वारे काही काही प्रदेशामध्ये वाहतात, अधूनमधून वाहतात, सगळीकडे रेग्युलरच वाहतील याची शाश्वती नसते. तर या पद्धतीनं वाऱ्याचे एवढे प्रकार पाडले जातात. मग आता यापैकी एक 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 प्रकार आपण समजून घेत चालू. त्यातला पहिला प्रकार लक्षात घेतला पाहिजे, ग्रहीय वारे. आता ग्रहीय वारे म्हणजे काय आपण ते लक्षात घेऊ. बघा, ही वाऱ्याची वर्गीकरण आहे. ठीक आहे, यातला हा पहिला प्रकार येतो ग्रहीय वारे. यालाच म्हणायचं स्थायी वारे, प्लॅनेटरी विंड्स. ठीक आहे, ग्रहीय वाऱ्याचे सुद्धा उपप्रकार पाडले जातात. बघा, मग आता ग्रहीय वारे म्हणजे काय नेमके अगोदर ते लक्षात घेण्याच्या अगोदर आपण कालचा वायुभार पट्ट्यातला जो भिन्नतेचा फरक जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काल आपण बघितलेले की
विषुववृत्तावरती कमी वायुभाराचा पट्टा आहे. दोन्ही गोलार्धात 30 अक्षवृत्तावरती जास्त वायुभाराचा पट्टा आहे. हे विषुववृत्त आहे, हे 30 अक्षवृत्त आहे. ठीक आहे, हे 60 अक्षवृत्त आहे आणि हे 90 अक्षवृत्त आहे. हे इकडचं 60 आहे, हे इकडचं 90 अक्षवृत्त आहे. तर आपल्याला हेही माहिती आहे की 30 अक्षवृत्तर हवेचा भार जास्त आहे, जास्त वायुभाराचा पट्टा या ठिकाणी आहेत. ठीक आहे, ध्रुवावर सुद्धा जास्त वायुभाराचे पट्टे आहेत. हे दोन्ही गोलार्धातली स्थिती आहे बघा. आणि दोन्ही गोलार्धात 60 अक्षवृत्तावर कमी वायुभाराचे पट्टे आणि विषुववृत्तावर सुद्धा कमी वायुभाराचे पट्टे आहेत. मग आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की 30 अक्षवृत्तावरील जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून विषुववृत्तावरील कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वारे वाहताना पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. ठीक आहे, आणि हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असल्यामुळे या वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे. पण त्या अगोदर हे लक्षात घ्या, जागोजागी जास्त आणि कमी वायुभाराचे पट्टे आहेत. जास्त आणि कमी वायुभाराच्या पट्ट्यातील भिन्नतेतून जे वारे निर्माण होतात हे वारे वर्षभर वाहतात, नियमित वाहतात. याच वाऱ्यांना म्हणायचं ग्रहीय वारे. म्हणजे जागोजागी अशी स्थिती आता आहे. इथं जास्त वायुभाराचा पट्टा आहे, इथं कमी वायुभाराचा पट्टा आहे, इथं जास्त वायुभाराचा पट्टा आहे. म्हणजे आता परत इथं कमी वायुभाराचा पट्टा आहे. इकडून हवा इकडं पण वाहणार, इकडं पण वाहणार, इकडची हवा इकडं पण वाहणार. ठीक आहे, तर जागोजागी जास्त आणि कमी वायुभाराच्या पट्ट्यातील असे जे काही पट्टे निर्माण होतात कमी आणि जास्त वायुभाराचे, या पट्ट्यातील भिन्नतेतून या वाऱ्याची निर्मिती होत असते. या वाऱ्यांनाच म्हणायचं ग्रहीय वारे. ठीक आहे, मग आता ग्रहीय वारेमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की 30 अक्षवृत्तावरील जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून 0 अक्षवृत्तावरील कमी वायुभाराच्या पट्ट्याकडं जे वारे वाहतात ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यांना म्हणायचं पूर्वीय वारे. ठीक आहे, तर हे पूर्वीय वाऱ्याचा प्रकार येतो बघा. 30 अक्षवृत्ताकडून 60 अक्षवृत्ताकडे वारे वाहतात त्याला म्हणायचं पश्चिमी वारे, आणि ध्रुवाकडून इकडे वाहतात त्याला म्हणायचं ध्रुवीय पूर्वीय वारे. तर अशा पद्धतीने हे ग्रहीय वाऱ्याचे प्रकार पाडले जातात बघा. तर हे सगळे जे वारे दाखवले जातात ते ग्रहीय वारे आहेत. आणि हे ग्रहीय वारे जास्त जागोजागी जास्त आणि कमी वायुभाराच्या पट्ट्यातून भिन्नतेतून तयार होतात. आणि हे वारे वर्षभर वाहतात, नियमित वाहतात. आणि नियमित वाहतात म्हणजे जवळपास टोटल जगाचा जेवढा एरिया आहे त्यातला जवळपास 96 ते 97% प्रदेशामध्ये हेच वारे वाहतात. आणि उरलेल्या 3 ते 4% प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात. तर अशा पद्धतीनं नियमित वाहणारे वारे पूर्ण पृथ्वीभर वाहतात. 3 ते 4% प्रदेशातच मोसमी वारे आणि उरलेल्या 96-97% एरियामध्ये ग्रहीय वारे आहेत. मग आता या ग्रहीय वाऱ्याचे उपप्रकार पाडले जातात 3. कुठले कुठले? या भागातल्या ग्रहीय वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे, यालाच म्हणायचं व्यापारी वारे, इथे दिलेले ट्रेड विंड्स म्हणून. आणि 30 कडून 60 कडे जाणारे जे वारे आहेत यांना म्हणायचं पश्चिमी वारे, यालाच म्हणायचं प्रतिव्यापारी वारे. ठीक आहे, आणि ध्रुवाकडून इकडं 60 अक्षवृत्ताकडे वाहणारे वारे ध्रुवाकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्यांना म्हणायचं ध्रुवीय पूर्वीय वारे. तर अशा पद्धतीनं वाऱ्याचे असे हे 3 प्रकार पाडले जातात: पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय पूर्वीय वारे. पूर्वीय वारे जे आहेत हे दोन्ही गोलार्धातून विषुववृत्ताकडे वाहत असतात. दोन्ही गोलार्धातल्या 30 अक्षवृत्ताकडून 0 अक्षवृत्ताकडे वाहत असतात. एक्झॅक्टली पूर्वेकडून पश्चिमेकडे यांची दिशा नसते. तशी उत्तर गोलार्धामध्ये ईशान्येकडून नैऋत्येकडे असते आणि दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेयेकडून वायव्येकडे असते. पण ढोबळमानानं आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणतो असतो त्याला. ठीक आहे, तर या पट्ट्यातल्या वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे. ही वर्षभर अशीच वारे वाहणार आहेत. आता या वाऱ्याचा परिणाम काय काय होतो ते लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी वारे आहेत समजून घ्यायचं. आता या भागातून या भागाकडे वाहणारी ही वारे आहेत. ही हवा आहे, ही हवा इकडे येणार आहे अशी. ही हवा या ठिकाणी, आणि या तुलनेमध्ये इथं तापमान जास्त आहे, इथं तापमान कमी आहे. इथं तापमान कमी आहे याचा अर्थ ही हवा थंड आहे. आणि ही थंड प्रदेशातली हवा ज्या वेळेस इकडे येणार आहे त्यावेळेस ही हवा थंड आहे. आता ही थंड हवा ज्या वेळेस विषुववृत्तीय पट्ट्यात येईल त्यावेळेस विषुववृत्तीय पट्ट्यातलं तापमानात घट होत जाणार आहे. त्याचबरोबर इथल्या तापमानाचा परिणाम या हवेवर होणार आहेत. आणि ही हवा जी आहे हळूहळू खालून गरम व्हायला लागणार आहेत. त्यामुळे या हवेपासून या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी, कारण हवा गरम झाली की हवेतले जे काही धुलीकण आहे ते प्रसरण पावतात
आणि हवेतली मधली पोकळी वाढते, बाष्पधारण क्षमता वाढते, तेवढं बाष्प नसतं, त्यामुळे या पट्ट्यामध्ये या वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी असते. ठीक आहे, फक्त या वाऱ्यामुळे या भागातल्या तापमानामध्ये काही प्रमाणात घट होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ही पूर्वीय वारे आहेत. पश्चिमी वारे म्हणजेच काय, 30 अक्षावृत्ताकडून 60 अक्षावृत्ताकडे वाहणारे वारे आहेत. मग इकडे उत्तर गोलार्धात पण, इकडे दक्षिण गोलार्धात पण या पट्ट्यातले जे वारे आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून या पट्ट्यातल्या वाऱ्यांना म्हणायचं पश्चिमी वारे. आता हे पश्चिमी वारे जे वाहतात हे इथं तापमान त्या तुलनेत जास्त, इथं तापमान कमी आहे, त्यामुळं इथली हवा गरम आहे. गरम हवा ज्यावेळेस या भागात जाते त्यावेळेस या भागातल्या तापमानात वाढ घडवून आणण्याचं काम करते. त्याचबरोबर इथली जी हवा आहे या हवेला लागते आणि ही हवा हळूहळू खालून थंड व्हायला लागत असते. ही हवा थंड व्हायला लागले की या हवेतले जे धुलीकण आहे ते अंकुंचन पावायला लागतात, मधली पोकळी कमी होती, बाष्पधारण क्षमता कमी होते आणि तेवढ्याच बाष्पापासून ढग तयार होऊन या ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता वाढते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता या वाऱ्यापासून जास्त असते बघा. ठीक आहे, तसंच दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा आहे, या पट्ट्यापासून या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते. फक्त आता एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे, ही उत्तर गोलार्धातले पश्चिमी वारे आणि ही दक्षिण गोलार्धातले पश्चिमी वारे यांच्यामध्ये थोडा फरक पडतो. काय फरक पडतो? उत्तर गोलार्धातले जे पश्चिमी वारे, या उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा भाग जास्त आहे. जेवढी जमीन पृथ्वीवर आहे 29% जमीन म्हणतो आपण, त्याला जर 100% मानली तर यातले जवळपास 70 ते 80% जमीन उत्तर गोलार्धात आहे. दक्षिण गोलार्धात 10 ते 20% जमीन आहे. म्हणजे म्हणूनच या ठिकाणी आपण दक्षिण गोलार्धाला जलगोलार्ध म्हणत असतो, तर उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध म्हणत असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे. उत्तर गोलार्धात जमीन जास्त असल्यामुळे उत्तर गोलार्धातले जे पश्चिमी वारे आहेत ते जमिनीला अडवले जातात, घरांना अडवले जातात, झाडांना अडवले जातात, डोंगरांना अडवले जातात. त्यामुळं जमिनीचा भाग लागला की इथं अडवले जाणार आहे ती, म्हणून हे पश्चिमी वारे थोडा अडथळा येत असल्यामुळे वाऱ्याची गती कमी असते बघा. पण दक्षिण गोलार्धामध्ये या पट्ट्यामध्ये जमिनीचा भाग उगा थोडा लागतो, 2-4%. त्यामुळे साहजिकच या पट्ट्यातले मेजॉरिटी वारे हे पाण्यावर वाहतात आणि पाण्यावर वाहत असताना यांना अडथळा नसतो, कारण पाणी एका पातळीत राहण्याचा गुणधर्म आहे, पाणी काही खालीवर नाही आहे, म्हणजे अडथळा काहीच नाही या वाऱ्यांना. आणि म्हणून हे जे वारे आहेत हे वारे विना अडथळा वेगानं वाहतात. या विना अडथळा वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्यांनाच जागोजागी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. मग आता या ठिकाणी 30 अक्षावृत्ताकडून सुरू झालेली 40 अक्षावृत्तावर येताना यांना म्हणायचं गरजणारे 40, 50 अक्षावृत्तावर आल्यानंतर यांना म्हणायचे खवळलेले 50 आणि 60 अक्षावृत्तावर आल्यानंतर याला म्हणायचं किंचाळणारे, झोबणारे किंवा कर्कश 60, हे अशा प्रकारचे नावं देण्यात आलेले आहेत. तर 30 कडून 60 कडे जाणारे जे वारे आहेत, पश्चिमी वारे आहेत, यांना जागोजागी देण्यात आलेले नाव आहेत. गरजणारे 40, खवळलेले 50 आणि किंचाळणारे किंवा खाजवणारे किंवा झोंबणारे किंवा कर्कश 60. ठीक आहे, गरजणारे 40 म्हणजे रोरिंग 40s, खवळलेले 50 म्हणजे फ्युरियस 50s आणि किंचाळणारे 60 म्हणजे स्क्रीमिंग 60s. तर अशा पद्धतीने हे जागोजागी वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहेत. तर हे दक्षिण गोलार्धातल्या पश्चिमी वाऱ्याचेच नावे, उत्तर गोलार्धातल्या पश्चिमी वाऱ्यांना असे नावं देण्यात आलेले नाही, किंवा उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याची गती कमीच असते त्या ठिकाणी नाव देण्याची गरजच पडत नाही. पण दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे, पश्चिमी वारे विना अडथळा वेगानं वाहतात, म्हणून जागोजागी वेगवेगळ्या अक्षावृत्तांवरती त्यांना वेगवेगळे नावं देण्यात आलेली. तर हा एक मुद्दा इथं पश्चिमी वाऱ्याबद्दल लक्षात ठेवायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा येतो ध्रुवीय पूर्वीय वारे, जी ध्रुवाकडून 60 अक्षावृत्तावरच्या कमी वाऱ्याच्या पट्ट्याकडे वाहतात आणि वाहताना पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून त्यांना म्हणायचं ध्रुवीय पूर्वीय वारे. आता ध्रुवीय वारे म्हटलं की अतिशय थंड हवा असणारे, ही थंड हवा या गरम भागेत आले की त्यामुळे या गरम भागेतलं तापमानामध्ये घट घडून आणण्याचं काम करते बघा. ठीक आहे, नंबर 1. नंबर 2 आहे, ही हवासुद्धा या ठिकाणच्या हवेचा परिणाम त्या हवेवर होतो आणि ती हवा हळूहळू खालून गरम व्हायला लागते, त्यामुळे या हवेतले जे धुलीकण आहे ते प्रसरण पावायला लागतात, पोकळी वाढते, बाष्पधारण क्षमता वाढते. तेवढं बाष्प नसेल तर साहजिकच ढग तयार होत नाही आणि त्यामुळे या वाऱ्यापासून पाऊस पडण्याची शक्यता कमी होऊन जाते. तर हेही मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे ग्रहीय वाऱ्याचे उपप्रकार आहेत. पूर्वीय वारे किंवा व्यापारी वारे म्हणा, पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी वारे म्हणा आणि ध्रुवीय पूर्वीय वारे. तर असे हे 3 प्रकार पाडले जातात. मागच्या राज्यसेवेला हाच प्रश्न होता, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना क्रमानं कोणते वारे लागतील. मग पूर्वीय वारे किंवा व्यापारी वारे,
पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय पूर्वीय वारे असा जो पर्याय होता तो पर्याय त्याचं उत्तर होता. मग दुसऱ्या पर्यायात काय करायचे ते पहिलं पश्चिमी वारे कॉमा देऊन द्यायचे, मग पूर्वीय वारे आणि मग कॉमा देऊन ध्रुवीय पूर्वीय वारे. तिसरा पर्याय होता ध्रुवीय पूर्वी वारे पश्चिमी वारे पूर्वी वारे. चौथा पर्यायामध्ये मग पूर्वीय वारे त्याच्यानंतर ध्रुवीय पूर्वी वारे आणि मग ही मांडणी या ठिकाणी केलेली असायची. तर हा पहिला प्रकार लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे मोसमी वारे. आता मोसमी वारे म्हणजे नेमके काय ते पण लक्षात घेतलं पाहिजे.